चला तर आपण जाऊया माहेरी, माझ्या माहेरी. हे बघा, हे आमचं आहे तळेगाव स्टेशन. आणि पाऊस जरा उघडलाय आणि गुरुपौर्णिमेचा हा प्रवास माझा. आणि मी निघाले होते माहेरी जायला. आणि हे कामशेतचं स्टेशन आलंय. आणि बघा, ही आहे इंद्रायणी नदी. बघा, रेल्वे प्रवास. एवढी गर्दी नाही आहे. आणि इंद्रायणी नदी किती फुल भरली आहे बघा. आणि एकदम असं रेल्वे स्टेशनला लागून ही नदी. नदीचं पावसाळ्यातलं हे रूप बघा. फुल भरलेली असती, पण रेल्वे स्टेशनवरती पाणी येतं असं. आणि ते गेल्या आठवड्यात खूप म्हणजे पाणीच पाणी झालं ते सगळीकडे. एरवी पण खूप पाणी असतं त्या नदीला. आणि आणि आता हे कामशेतचं स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. फुल नदी बघा, कुठून कुठपर्यंत पूर्ण रेल्वे स्टेशनच्या जवळ येईल नदी. शेतं वगैरे पण बघा, इकडचा पाऊस जबरदस्त असतो. म्हणजे त्या पावसाचं काहीच नाही. आणि इकडे दोन नद्या एकत्र मिळतात, पण ह्या नदीला एवढं खोल नाही आहे ही नदी. आणि इतकं सुंदर वातावरण आहे बघा. रेल्वेने तर खूप छान वाटतं असा प्रवास करायला पावसाळ्यामध्ये. हे बघा, शेतं वगैरे केवढी भरली आहेत. आणि मस्त धबधबे वगैरे इकडे. खरंच एन्जॉय करण्यासारखं आहे इकडे मावळात. तर तुम्ही पण या मस्त त्याचं एन्जॉय करायला. खूप निसर्गरम्य असे गाव आहे तिकडे. आणि मी तर खूप नशिबान समजते मला, की माझा जन्म मी तर खूप नशिबान समजते मला, माझा जन्मच या मातीत झाला आहे, मावळामध्ये. आणि अशा निसर्गरम्य वातावरणात माझं लहानपण सगळं गेलं आहे. आणि माझा प्रवास पण असा सासर माहेरचा इतका सुंदर असतो ना. आणि तो पण रेल्वेने म्हटलं की खूपच मजा येते, मला तर खूप आवडतं. आणि बघा, कसलं भारी वाटतंय. आणि हे बघा, हे धबधबे, हे भाज्यातील लोहगड. वरती लोहगड आहे आणि त्याच्यावरून ते धबधबे येत आहेत बघा. खाली हे गाव आहे. आणि खूप सारे असे मस्त लाईनशीर सगळे धबधबे. इतकं छान दृश्य दिसतं ना, असं मन मोहून टाकतं एकदम. आणि कधी